स्टॅटिस्टिक्स चॅप्टर मध्ये सेंट्रल टेंडन्सी स्टडी करताना महत्वाचा भाग आहे मोड. मोड हा सगळ्यात सोपा आहे. आता हा एक क्वेश्चन आहे आपल्याकडे. मिल्क आणि नंबर ऑफ हॉटेल्स दिलाय. मिल्क हा क्लास आहे आणि नंबर ऑफ हॉटेल्स ही फ्रिक्वेन्सी. तर चला पटकन हा जो दिलेला डेटा हॉरिझॉन्टली आडवा दिलेला आहे, त्याला जस्ट व्हर्टिकली उभ्या आपण टेबलच्या स्वरूपात लिहून घेऊयात आणि उत्तर काढूयात. चला, आता हा टेबल आपला कम्प्लीट झालेला आहे. काहीच केलेलं नाही आपण. प्रश्नात जो दिलाय तोच आपण आडव्या टेबलच्या स्वरूपात लिहिलाय. मोड. मोड बद्दल आपण एक वाक्य सांगितलं होतं, वारंवार जास्त फ्रिक्वेन्सी असलेलं. मोड. तुम्हाला वर्गात सांगितलं होतं की सरांना मला मोड आलेले मटकीचे वेगवेगळे पदार्थ आणि आवडतात. ते वारंवार मी खाऊ. ही एक ट्रिक होती आपल्याकडे. तर चला, इथे मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कुठे आहे बघूयात. तर इथं 35 मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे आणि याचा हा क्लास 9 ते 11 हा आपला आहे मॉडल क्लास. मॉडल क्लास. चला आन्सर लिहूयात डायरेक्ट. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी F1 is equal to 35. आता बघा, मॉडल क्लासची जी फ्रिक्वेन्सी असते तिला आपण F1 म्हणतो. त्याच्या वरची जी फ्रिक्वेन्सी असते तिला F0 म्हणतो आणि मॉडल क्लासच्या फ्रिक्वेन्सीच्या खाली जी आहे तिला F2 म्हणतो. तर इथं आपलं F1 35 आहे, F0 20 आहे, F3 आपलं 18 आहे आणि आता आपल्याला मोडचा फॉर्म्युला माहित आहे. मोड बरोबर आहे, मोडेल पर वाकणार नाही, L प्लस into bracket F1 minus F0 divided by 2F1 minus F0 minus F2 into H. तर बघा आता इथे काय काय आपल्याला लागणार आहे. जर मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आपली 35 आहे, देअरफॉर आपला मॉडल क्लास काय? मॉडल क्लास आहे 9 to 11. देअरफॉर मॉडल क्लास आलेला आहे आपलं 9 to 11. देअरफॉर L काय आहे इथं? लोअर लिमिट 9 आणि H बघूयात आपण. H अपर लिमिट मायनस लोअर लिमिट काय येतंय? H आहे 11 minus 9 it is 2. त्या फॉर्म्युला व्हॅल्यूज टाकूयात. देअरफॉर मोड बरोबर आहे, L ची व्हॅल्यू आहे 9, F1 किती आहे? 35 minus F0 20, 2 into F1 35 minus F0 किती आहे? 20 minus F3 18 into H किती आहे? 2. एक 10 सेकंद पॉज करा आणि हा सोडवायचा प्रयत्न करा तुम्ही. Therefore, mode equals to 9 plus into bracket 35 वजा 20 15 70 वजा 38 into 2 येतंय 9 plus 15 divided by 32 into 2. याला सिम्प्लिफाय करूयात. याचं सिम्प्लिफिकेशन येतं 9 प्लस 0.94. तर मोड येतंय 9.94. Therefore, mode equals to 9.94. आणि शाब्दिक उदाहरण असल्यामुळे याचा शेवट शब्दानेच करायचंय. Therefore, the mode of the supply of milk
is 9.94 liters. आय होप यू अंडरस्टूड इट. फार सोपं आहे, अगदीच सोपं आहे. कॅल्क्युलेशनचा भाग तुम्ही ॲक्युरेटली केला तर इथला मार्क बिलकुल जाणार नाही. आय होप यू अंडरस्टूड इट. थँक यू सो मच. हॅव अ गुड डे. बाय बाय. टेक केअर.